एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डी येथील कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात रोपं लावून तणनाशक मारण्यास गेलेल्या 2 सख्या भावांचा अतिउच्च विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन दुर्दैवी अंत झालाय। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सुहास कृष्णा पाटील वय 36 वर्ष आणि स्वप्नील कृष्णा पाटील वय 31 वर्ष या दोन्हीही सख्या भावांची नावे आहेत। त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कोपार्डी गावावर शोककळा पसरली आहे। सुहास आणि स्वप्नील हे दोघे भाऊ भात रोप लावण आटपून दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते। तणनाशक मारत असताना सुहासला विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला। दादा काय झालं असं म्हणत स्वप्नील त्याच्या जवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसून दोघे भाऊ शेतात निपचित पडले। त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आपली दोन्हीही मुलं अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील तिथे गेले असता दोन्हीही मुलं गतप्राण झाल्यानं ते भांबवून गेले। त्यांनी आरडाओरडा केला असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला। दोन्हीही कमवती मुलं काळानं हिरावून घेतल्यानं वडील हताश झाले। दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आलेली आहेत। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरावरती शोककळा पसरलेली आहे।